केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांची विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी कुटुंबियांसमवेत सदिच्छा भेट घेतली। यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि कोल्हे समूहाचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे उपस्थित होते। या भेटीदरम्यान सहकार क्षेत्रातील विविध घडामोडी, राज्यातील सहकार चळवळीचे भवितव्य तसंच अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली। मात्र चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर झालेला नाहीये, त्यामुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। विशेष म्हणजे कोपरगाव विधानसभा निवडणुकीत विवेक कोल्हे यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती। त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत विधान परिषदेवर संधी दिली। या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्यासोबत झालेल्या या भेटीला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालंय। कोल्हे परिवाराचा सहकार क्षेत्रातील प्रभाव, उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वजन आणि भाजपातील वाढते स्थान लक्षात घेता या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने आणि सहकार क्षेत्रातील संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीतून नेमकं कोणते राजकीय संकेत मिळतात याबाबत चर्चा सुरू झाली आहे। विखे पाटील आणि कोल्हे परिवारातील राजकीय संबंध ही सर्वश्रुत आहेत, त्यामुळे या भेटीकडे केवळ औपचारिक सदिच्छा भेट म्हणून न पाहता भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिलं जात आहे। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा अधिकृत तपशील समोर आल्यानंतर या भेटीचे नेमके महत्त्व स्पष्ट होईल। मात्र सध्या या भेटीनं अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलंय। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।